नमस्कार. वाचनातले अनुभव देणाऱ्या गोष्टीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज एक छानशी गोष्ट घेऊन मी पुन्हा तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे. जी गोष्ट आकाराने किंवा सांगताना खूप छोटी वाटते, पण त्यातला अर्थ तितकाच मोठा आहे. एखाद्या परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन जर सकारात्मक असेल तर ती परिस्थिती आपल्याला आपल्यासाठी एक संधी बनते. यशापर्यंत आपण प्रवास करत असतो, परंतु जर सकारात्मक दृष्टिकोन असेल तर यश मित्रांनो आपल्याकडे सर पावलाने आल्याशिवाय राहत नाही. असाच आशय सांगणारी ही बोधकथा आपल्या सर्वांसाठी. एक मोठं चप्पलचं दुकान होतं. त्या चप्पलच्या दुकानामध्ये कामगारांची आवश्यकता होती, म्हणून त्या दुकानाच्या मालकाने जाहिरात प्रसिद्ध केली होती. कित्येक जण त्या जाहिरातीनुसार आपल्या त्या दुकानामध्ये इंटरव्ह्यू साठी आले. काही जणांचं सिलेक्शन झालं, काही जणांची मतं बघितली, काही जणांना मागे पाठवण्यात आलं आणि दोघांचं एका मोठ्या पदासाठी नियुक्ती करण्यासाठी ते पात्र ठरले. वाटले त्या मालकाला की ह्या पदासाठी हे दोघे त्या बुद्धीने कौशल्याने सगळ्यांनी योग्य वाटतात. पण त्यांची एक परीक्षा घेणं मालकाला अत्यंत गरजेचं वाटत होतं, कारण त्या मालकाने आपला व्यवसाय एवढा वाढवण्यापाठीमागे खूप मोठी मानसशास्त्र आणि खूप मोठा अभ्यास त्या मालकाचा होता. त्या अभ्यासामध्ये जर हे दोघे उतरत असतील तर त्यामधल्या एकाला त्याने सिलेक्ट करायचं ठरवलं. दोघांनी एका ठिकाणी पाठवलं वेगवेगळ्या वेळी आणि सांगितलं की तिथे आपला व्यवसाय वाढण्यासाठी शॉप उघडता येईल का, तिथे दुकान आपलं सुरू करता येईल का, याचा अभ्यास करा आणि मला येऊन भेटा. त्या ठरलेल्या गोष्टीप्रमाणे ते दोघेही तिथे गेले. आपल्या आपल्या दिलेल्या वेळेनुसार त्यांनी तिथला सगळा अभ्यास केला आणि ते पुन्हा मालकाकडे परत आले. जेव्हा ते परत आले तेव्हा त्या पहिल्या व्यक्तीला त्या मालकाने बोलवून घेतलं आणि त्याला विचारलं की काय झालं रे, तिथे आपला व्यवसाय करता येईल का. तर तो म्हणायला लागला त्याला, अहो मालक, तिथं एकही जण चप्पल घालत नाही, सगळे अनवाणी फिरतात आणि त्यांना चप्पलचंच महत्व माहित नाही, तर तिथं आपण दुकान घालून काय उपयोग, आपलं सगळं नुकसान होईल आणि आपण तिथं दुकान घालायला नको. ठीक आहे म्हणाले, त्याला सोडून दिलं. काही वेळाने 2 नंबरला जो तिथं व्यक्ती गेला होता त्या व्यक्तीला बोलवलं आणि त्याने त्यालाही विचारलं की काय करता येईल, तिथं दुकान आपलं घालता येईल का, सुरू करता येईल का दुकान तिथे आपल्याला. तेव्हा त्याने जे उत्तर सांगितलं मित्रांनो ते खूप महत्वाचं आहे. त्याने त्या परिस्थितीकडे जो आपला दृष्टिकोन ठेवला होता तो दृष्टिकोन अत्यंत महत्वाचा आहे. त्याने सांगितलं की मालक, तिथे एकही जण चप्पल वापरत नाही, चप्पल म्हणजे त्यांना काही माहीतच नाही. जर का आपण अशा परिस्थितीमध्ये त्यांना चप्पलचं महत्व आणि त्यांना जर चप्पल वापरण्याची सवय लावली तर एकामागून एक सगळे लोक तिथे चप्पल घेण्यासाठी आपल्या दुकानामध्ये येतील आणि आपल्यासाठी ही खूप मोठी संधी आहे तिथे दुकान सुरू करण्याची. आणि तिथं आपल्याला आपल्या व्यवसायाची वृद्धी 100% दडलेली आहे आणि आपण तिथं दुकान पहिल्यांदा सुरू केलं पाहिजे, असं माझं तरी मत आहे. मित्रांनो, त्या दुसऱ्या व्यक्तीचं त्याच परिस्थितीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता ना, तो यशाला आपल्याकडे खेचून आणणार आहे. यशाकडे आपल्याला जाण्याची बिलकुल गरजच नाही. यश हे आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असतं. आपलं कर्तृत्व जितकं श्रेष्ठ आहे तितकं जवळ 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 यश येत असतं. यशाजवळ आपण जातो असं वाटतं, पण प्रथमदर्शनी हे वेगळं आहे. याच्या पाठीमागचं सत्य असं आहे की कर्तृत्व इतकं मोठं असावं, दृष्टिकोन इतका सकारात्मक असावा, इतकं आपलं कार्यच प्रबळ असावं की यशाला वाटलं पाहिजे की अरे मला याच्याकडे गेलं पाहिजे. म्हणून मित्रांनो, एखाद्या परिस्थितीकडे जेव्हा आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवून बघतो ती संधी, ती परिस्थिती आपल्यासाठी संधी बनते. पुन्हा भेटूया पुढच्या बोधकथेच्या वेळी. तोपर्यंत धन्यवाद.